भारत सरकारचा ग्राहक व्यवहार विभाग आणि भारतीय मानक ब्युरो अर्थात BIS तर्फे देशभरातील ग्राहकांना केवळ BIS प्रमाणित हेल्मेट वापरण्याचे आवाहन करण्यात आले। या व्यतिरिक्त विभागाने BIS प्रमाणपत्राशिवाय हेल्मेटचे उत्पादन किंवा विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले। भारतीय रस्त्यांवर 21 कोटीहून अधिक दुचाकी वाहने असल्याने दुचाकी स्वारांची सुरक्षितता ही महत्त्वाची आहे। मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत हेल्मेट घालणे अनिवार्य असले तरी त्याचा प्रभावीपणा गुणवत्तेवर अवलंबून असतो। कमी दर्जाचे हेल्मेट संरक्षणाची तडजोड करतात आणि त्याचा मूळ उद्देश साध्य होत नाही। यावर उपाय म्हणून 2021 पासून एक गुणवत्ता नियंत्रण आदेश लागू करण्यात आले आहे। या अंतर्गत सर्व दुचाकी चालकांसाठी BIS मानांकनानुसार IS 4551-2015 प्रमाणित ISI चिन्हांकित हेल्मेट अनिवार्य करण्यात आले। 2025 पर्यंत भारतभर 176 उत्पादनांकडे संरक्षण हेल्मेटसाठी वैध BIS परवाने आहेत। दरम्यान विभागाने असे निरीक्षण नोंदवले आहे की रस्त्याच्या कडेला विकल्या जाणाऱ्या अनेक हेल्मेटमध्ये अनिवार्य असलेले BIS प्रमाणपत्र नाही, ज्यामुळे ग्राहकांना मोठा धोका निर्माण होतो आणि रस्ते अपघातात असंख्य मृत्यू होतात। म्हणूनच या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे। गुणवत्ता मानांकनाची अंमलबजावणी करण्यासाठी BIS विकसित कारखाना आणि बाजारपेठेतील देखरेख करते। गेल्या आर्थिक वर्षात BIS मानक चिन्हाचा गैरवापर केल्याबद्दल 500हून अधिक हेल्मेट नमुने तपासण्यात आलेत आणि 30हून अधिक शोध आणि जप्ती मोहिमा राबवण्यात आल्या। दिल्लीतील एका कारवाईत कालबाह्यता किंवा रद्द केलेले परवाने असलेल्या 9 उत्पादनांकडून 2500हून अधिक गैर अनुपालन नियमबाह्य हेल्मेट जप्त करण्यात आले। 17 किरकोळ आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या ठिकाणी अशाच प्रकारच्या कारवाईमुळे सुमारे 500 निकृष्ट दर्जाचे हेल्मेट जप्त करण्यात आले आणि कायदेशीर कारवाई सुरू आहे। रस्ते सुरक्षा वाढविण्यासाठी आणि ग्राहकांना निकृष्ट दर्जाच्या हेल्मेटपासून संरक्षण देण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागाने जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांना पत्र लिहून दुचाकी चालकांसाठी नियमांचे पालन न करणे, हेल्मेट विकणाऱ्या उत्पादक आणि किरकोळ विक्रेत्यांना लक्ष्य करून देशव्यापी मोहीम करण्याचे आदेश दिले होते। बाजारात उपलब्ध असलेल्या हेल्मेटच्या गुणवत्तेबद्दल आणि रस्त्यावरील जीव वाचवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका याबद्दल वाढत्या चिंतेला प्रतिसाद म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला। विभागाने प्रत्येक जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणात वैयक्तिक रस घेण्याचे आणि गुणवत्ता नियंत्रण आदेशाची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू करण्याचे आवाहन केले होते, जेणेकरून त्याचा प्रभाव जास्तीत जास्त वाढेल। यासाठी या मोहिमेला विद्यमान रस्ता सुरक्षा मोहिमांशी एकत्रित केले जाणार आहे। या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी BSI शाखा कार्यालयांना जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागांशी सतत संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आले होते। या सर्व बाबतीत निकाल उत्साहवर्धक असल्याचे चित्र दिसून येते, विशेषतः दिल्ली NCR प्रदेशात, आणि ही मोहीम इतर प्रदेशांमध्ये राबवली जात आहे। या वर्षाच्या सुरुवातीला BSI चेन्नई टीमने ISI मार्क केलेले हेल्मेट वाटप करणारा एक यशस्वी रोड शो आयोजित केला आणि सुरक्षा नियमांचे पालन करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक वाहतूक अधिकाऱ्यांच्या भागीदारीत जागरूकता मोहीम राबवली। विशेष माध्यम चॅनल, सोशल मीडिया आउटरीच आणि सामान्य समाजाच्या सहकार्याद्वारे ही मोहीम राबवली जात आहे। ISI मार्क केलेले प्रोएक्टिव्ह हेल्मेटद्वारे सुरक्षिततेबद्दल जागरूकता निर्माण केली जात आहे। ग्राहकांसाठी सोयीस्कर बनवण्यासाठी BIS ने BIS केअर ॲप आणि BIS पोर्टलवर हेल्मेट उत्पादन परवानाधारक आहे की नाही हे तपासण्यासाठी एक तरतूद देऊ केली आहे आणि वापरकर्त्यांना BIS केअर ॲपवर तक्रार नोंदवण्याची परवानगी देखील यात आहे। देशव्यापी ग्राहक जागरूकता उपक्रमाचा एक भाग म्हणून BIS क्वालिटी कनेक्ट मोहिमेचे आयोजन करते, जेथे मानकचित्र, स्वयंसेवक हेल्मेट आणि इतर उत्पादनासाठी अनिवार्य प्रमाणपत्राबद्दल माहिती देण्यासाठी ग्राहकांशी थेट संवाद साधतात। ग्राहक संरक्षण आणि रस्ता सुरक्षेसाठी सरकारची वचनबद्धता ग्राहक व्यवहार विभाग अधोरेखित करतो। बाजारातून कमी दर्जाचे हेल्मेट नाहीसे करून विभागाचे उद्दिष्ट रस्ते अपघातात होणारे मृत्यू टाळणे आणि उच्च दर्जा सुरक्षा उपकरणांना प्रोत्साहन देणे आहे। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।